हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अनेक संघटनांकडून मला नाशकातून उभं राहण्याची विनंती, उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो। नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य। शिरूरमधून लढण्यास भुजबळांनी नकार दिल्यानं आढळराव पाटलांना उमेदवारी, अमोल कोल्हेंचा दावा। तर शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली, कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा। अमोल कोल्हेंच्या दाव्यात तथ्य नाही, त्यांना आमच्या पक्षातील काहीही माहित नाही। शिरूरबाबतच्या कोल्हेंच्या दाव्यानंतर अजित पवारांकडून स्पष्ट। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल, फडणवीसांचा पवारांना इशारा। तर भाजपला पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका, पवारांचा पलटवार। 542 खासदारांमध्ये 10 जागा लढवणाऱ्यांकडून जाहीरनामा, यांच्यावर कोणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा दूर करण्यासाठी कायदा करू, शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून घोषणा। शरद पवार गटाचं प्रचार गीतही प्रसिद्ध। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय करेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो, जयंत पाटलांकडून स्पष्ट। मोदींचे गुणगान करणारे आता त्यांच्याच नावाने खडी फोडतायत। शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ क्लिप दाखवली, इतक्या पटकन रंग बदलणारा सरडा पाहिलाच नाही। ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोदी शहांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर शिंदेंचा पलटवार। मुख्यमंत्री शिंदे संभाजीनगरात मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीला, विनोद पाटलांनी संभाजीनगरातून माघार घेतल्यानंतर शिंदेंनी घेतली भेट। पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं, प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा सल्ला। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्यासाठी जळगावमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत महायुतीची रॅली, कुणी कितीही दावे केले तरी आमचे उमेदवार जिंकणार, फडणवीसांचा दावा। आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी मोहोळ आणि आढळराव पाटलांचं पुण्यात शक्ती प्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत संदीपान भुमरेंची रॅली। आई सुप्रिया सुळेंसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात, युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंचा बारामतीमध्ये प्रचार। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। नवी मुंबईतील शौचालय घोटाळ्यात माजी संचालक संजय पानसरेंना अटक, मवियाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदेंनाही नोटीस। शरद पवारांची माहिती, शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। मी पण मोदींची लेक, त्यांच्यावर आमचाही हक्क, राणा दाम्पत्याला जशास तसं उत्तर देऊ, बच्चू कडूंवरील टीकेनंतर नैना कडू यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। सुरत लोकसभेची निवडणूक बिनविरोध, मात्र गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणे 4 दिवसांपासून बेपत्ता असल्यानं चर्चांना उधाण। मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 5 मतदारसंघात उद्या मतदान, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी आणि वर्ध्यात उद्या मतदान होणार। फेअर प्ले ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स, 29 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध बंगळुरूची लढत, हैदराबादचा कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असेल तर बंगळुरूसाठी आज विजय आवश्यक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।